नमस्कार मित्रांनो एमपीएससी गट ब पूर्व परीक्षा 2026 पार पडली आहे. परीक्षा संपल्यापासून सर्व विद्यार्थ्यांमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेचा विषय कोणता असेल तर तो म्हणजे या वर्षीचा अंदाजित कट ऑफ किती लागणार. आपल्याला मुख्य परीक्षेच्या तयारी लागायला हवे की नाही, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे आणि मुद्देसूद विश्लेषण पाहणार आहोत. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी तुमच्या नेमका स्कोर किती आला आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो, कट ऑफ समजून घेण्यापूर्वी तो कसा निश्चित केला जातो हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. आयोगाच्या नियमानुसार मुख्य परीक्षेच्या पुढील टप्प्यासाठी एकूण उपलब्ध जागांच्या अंदाजे 12 पट उमेदवार निवडले जातात. या यादीतील जो शेवटचा पात्र ठरलेला उमेदवार असतो त्याचे गुण म्हणजेच ओपनचा कट ऑफ. याला आपण मागील वर्षाच्या उदाहरणावरून समजून घेऊया. मागील वर्षी एकूण उपलब्ध जागा होत्या 758. 12 पट नियमानुसार 758 गुणिले 12 म्हणजे 9096 उमेदवार पात्र ठरले होते. या यादीतील जो उमेदवार 9096 क्रमांकावर होता त्याचे गुण हे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ ठरले होते. कॅटेगरीनुसार कट ऑफ कसा ठरतो? समजा एससी प्रवर्गासाठी 50 जागा होत्या. 12 पट नियमाने 600 उमेदवार निवडायचे आहेत. जर ओपन मेरिट मध्ये एससीचे 400 उमेदवार आधीच निवडले गेले असतील तर बाकीचे 200 जागांवर केवळ एससी प्रवर्गाचे स्वतंत्र मेरिट लागून उमेदवार घेतले जातात. आता पाहूया की या वर्षी म्हणजे 2026 मध्ये काय फरक आहे. पहिली गोष्ट म्हणजे जागांची घटती संख्या. मागील वर्षी 758 जागा होत्या, पण या वर्षी एकूण जागा फक्त 552 इतक्या आहेत, म्हणजे जागा कमी झाल्या. दुसरी गोष्ट म्हणजे काठिण्य पातळी. विद्यार्थ्यांनी दिलेल्या अभिप्रायानुसार या वेळेचा कठीण गेला आहे, त्यामुळे कट ऑफ खूप जास्त म्हणजे 53-54 जाण्याची शक्यता अतिशय कमी वाटते. या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करून आम्ही एक अंदाजित कट ऑफ तयार केला आहे. चला तर मग कास्टनुसार अंदाजित कट ऑफ पाहूया. ओपन कॅटेगरी पुरुष 48 ते 49, फिमेल 45 ते 46. एससी कॅटेगरी पुरुष 46 ते 47, फिमेल 41 ते 42. एसटी कॅटेगरी पुरुष 41 ते 42, फिमेल 37 ते 38 गुण. ईडब्ल्यूएस कॅटेगरी पुरुष 41 ते 42 गुण, फिमेल 35 ते 37 गुण. आता पाहू दिव्यांग. दिव्यांग ए साठी 40 ते 41 गुण. दिव्यांग बी 35 ते 36 गुण. दिव्यांग सी 42 ते 43 गुण. दिव्यांग डी 25 ते 27 गुण. आता अनाथ कॅटेगरी. अनाथ ए 20 ते 24 गुण. अनाथ बी 40 ते 42 गुण. मित्रांनो, हा कट ऑफ अधिकृत नसून विद्यार्थ्यांचे अभिप्राय, पेपरची काठिण्य पातळी आणि उपलब्ध जागांवर आधारित अभ्यासपूर्ण अंदाज आहे. पण जर तुमचा स्कोर या गुणांच्या आसपास येत असेल तर वेळ वाया न घालवता अभ्यासात सातत्य ठेवा आणि मुख्य परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करा. तुमच्या मते या वर्षीचा ओपनचा कट ऑफ किती लागू शकतो? कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर आणि तुमचे मत नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी सारथी 247 चॅनल नक्की सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.